नमस्कार मंडळी, तर आपण फायनली आपल्याकडे ते वेबसाईट आली आहे फार्मर आय डी कार्ड डाउनलोड करायची 36 रुपयामध्ये। तर ते कसं करायचं, तर आपण आज व्हिडिओ बनवत आहे। मी 3-4 दिवसा अगोदर व्हिडिओ बनवला होता, तुम्ही स्क्रीनवरती ती इमेज बघू शकता। आज मी हा व्हिडिओ बनवत आहे म्हणून मी म्हणत आहे की 3-4 दिवसा अगोदर हा व्हिडिओ बनवला होता, पण मी हा जो व्हिडिओ आहे अपलोड करायला 5 दिवस पण लागू शकतात, 6 दिवस पण लागू शकतात। म्हणजे कसं, मला जे मी दिवसातून 2 ते 3 व्हिडिओ बनवत आहे, तर कसं आहे हा जो व्हिडिओ अपलोड करायला मला 5 दिवस 6 दिवस लागू शकतात। म्हणून मी म्हणत आहे की मी जो व्हिडिओ बनवला होता फार्मर आय डी कार्ड डाउनलोड करा, तुम्ही जी इमेज बघितली आहे स्क्रीनवरती, मी मोबाईलवरून व्हिडिओ शूट करतो आणि मोबाईलमधूनच व्हिडिओ जो आहे तो एडिट करून मी अपलोड करतो। म्हणून एका दिवसात मला 2-2 व्हिडिओ अपलोड करायला जमत नाही। आणि कसं आहे, महत्त्वाच्या विषयावरती मी व्हिडिओ बनवत आहे, एका दिवसातून 3-3 व्हिडिओ बनवत आहे। तर म्हणून कसं आहे, हा व्हिडिओ अपलोड करायला 4 दिवस किंवा 5 दिवस पण लागू शकतात। फायनली ती जे वेबसाईट आहे ते आपल्यापर्यंत आलेली आहे। ती वेबसाईट कोणती आहे, ते कार्ड 36 रुपयामध्ये बनते। तर आज आपल्याकडे ती वेबसाईट आलेली आहे। माझ्या मित्रांनी जगदीश मेश्रामने मला ही जी वेबसाईट आहे ती दिलेली आहे। तर आपण स्क्रीनवरती जाऊया आणि ते वेबसाईट पाहूया कशा काय प्रकारे आपल्याला कार्ड डाउनलोड करायचं आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर बघा, तुम्ही साईडला स्क्रीन बघू शकता। तर ही जी आहे ती वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि तुम्हाला स्क्रीनवरती ती वेबसाईटचं नाव लिंक दिसत असेल, पण ही जी लिंक आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे। तर बघा, हे जे कसं आहे, ही जी वेबसाईट आहे 36 रुपयामध्ये फार्मर आय डी कार्ड डाउनलोड करून देते, पण फेक फार्मर आय डी कार्ड आहे, कारण ते कुठल्या सरकारी योजनेमध्ये चालणार नाही आहे। तर बघा, याचे मी वैशिष्ट्य सांगत आहो। हे जे तुम्हाला 3 लाईन दिसत आहे वरती, या 3 लाईनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अबाउटमध्ये जायचं आहे। हे बघा, इथे अबाउट आहे, हे अबाउट, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही अबाउटवरती क्लिक केल्यानंतर याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल, तुम्ही वाचू शकता, इंग्लिशमध्ये आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी परत 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्या खालती आहे प्लॅन्स, दिसत आहे, हे आहे प्लॅन्स। या प्लॅन्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघा, तुम्ही प्लॅन्सवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे अशा प्रकारे पेज ओपन होत आहे। शेतकरी ओळखपत्र काढा फक्त 36 रुपयामध्ये। तर बघा, डिजिटल शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी फक्त 1 मिनिट इन्स्टंट डाउनलोड व शेअरिंग। तर बघा, इथं आय डी तयार करा, हे बघा तुम्हाला दिसत असेल, आय डी तयार करा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे काहीच होत नाही, कारण कसं आहे, हे जे तुम्हाला वरती साइन इन दिसत आहे बघा, हे साइन इन, याच्यावरती तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला साइन इन करावा लागणार आहे। इथे तुम्ही साइन इन करून घ्याल आणि कसं काय आहे या फार्मर आय डीबद्दल ते जाणून घ्यायचं आहे। ठीक आहे, तुम्हाला आधी इथं साइन इन करावं लागणार आहे। मी साइन इन काही करत नाही, मी तुम्हाला मेन मुद्दा सांगत आहोत। गुगलवरती जाऊन तुम्हाला साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यानंतर तुम्हाला हे आय डी जे फार्मर आय डी कार्ड आहे तुम्हाला तयार करता येणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 3 लाईनीवरती अजून क्लिक करायचं आहे। इथे कॉन्टॅक्ट दिसत आहे, यांचा कॉन्टॅक्ट, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर कॉन्टॅक्टवरती बघा इथे काहीच नाही आहे, फक्त त्याचा काय आहे, एक ईमेल आय डी आहे, एक टेलिग्रामचं चॅनल आहे आणि लोकेशन दाखवलं आहे, बाकी काहीच नाही। याच्यामध्ये काही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही दिलेला नाही आहे। त्याच्यानंतर बॅक यायचं आहे, अजून 3 लाईनीवरती परत क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर बघा, आता मेन पॉईंट मी तुम्हाला सांगत आहे, इथे डिस्क्लेमर दिसत आहे, डिस्क्लेमर, हे बघा, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे। तर तुम्हाला खाली जायचं आहे, खाली जायचं आहे। बघा, आता इथे तुम्हाला मराठीमध्ये दिसणार आहे। तर बघा, हे डिस्क्लेमर आहे। तर हे जे डिस्क्लेमर आहे तुम्हाला वाचायचं आहे, पहा मी वाचून दाखवतो तुम्हाला। आमचे कोणत्याही सरकारी संस्था किंवा कृषी संस्थेशी कोणतेही संबंध नाहीत। आमच्या वेबसाईटवरून तयार केलेले कार्ड्स हे अधिकृत सरकारी कागदपत्र नाहीत। बघा, यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की हे सरकारी कागदपत्र नाहीत। ठीक आहे, त्याच्या खालचं वाचायचं आहे, अधिकृत नसलेली सेवा। शेतकरी ओळखपत्र जनरेटर ही एक खाजगी सेवा आहे जी वैयक्तिक कृत्य ओळखपत्रे तयार करते। ही ओळखपत्रे सरकारकडून जारी करण्यात आलेली अधिकृत ओळखपत्रे नाहीत। त्यांनीच म्हटलं आहे, सरकारकडून जारी करण्यात आलेली अधिकृत ओळखपत्रे नाहीत। ठीक आहे, त्याच्या अजून खालचं वाचा, अजून सरकारशी कोणताही संबंध नाही। ही सेवा भारतातील किंवा इतर कोणत्याही देशातील कृषी मंत्रालय, ॲग्रिस्ट्रॅक किंवा अन्य कोणत्याही अधिकृत कृषी संस्थेची संलग्न, मान्यताप्राप्त किंवा जोडलेला नाही। ठीक आहे, त्याच्या खालचा आहे कार्डचा उद्देश। या प्लॅटफॉर्मवरून तयार केलेली ओळखपत्रे ही
फक्त सामान्य व वैयक्तिक वापरासाठी आहे. लक्षात ठेवा, फक्त सामान्य आणि वैयक्तिक. म्हणजे तुम्ही हे जे सरकारी काही योजना आहेत, म्हणजे फार्मर आय डी मागितली जाते शेतकऱ्यांसाठी, ज्या काही योजना आहेत सरकारी, त्याच्यासाठी जे फार्मर आय डी नंबर मागितला जातो, त्यामध्ये त्या योजनेसाठी ह्या जर कार्ड आहे हे चालणार नाही, त्याने स्पष्टपणे सांगितलं आहे. त्याच्या खालचं आहे वापरकर्त्याची जबाबदारी. वापरकर्त्यांनी कार्ड तयार करताना दिलेली माहिती अचूक असल्याची खात्री करणे त्यांची जबाबदारी आहे. ही कार्ड फसवणूक, दिशाभूल किंवा बेकायदेशीर हेतूसाठी वापरू नयेत. ठीक आहे, तर ही होती त्यांची माहिती. ठीक आहे, अजून 3 लाईनवरती क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन आहेत. याच्यामध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काही दिलेला नाही आहे. तर बघा, माझ्या मित्राने ही लिंक पाठवलेली होती आणि मी तुम्हाला दाखवलेली आहे. ती जी लिंक आहे ना, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ठीक आहे, आणि तो जो व्हिडिओ आहे, जो पहिला मी व्हिडिओ सांगितला हा, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तो जो आहे व्हिडिओच्या शेवट लावून देईल आणि त्या व्हिडिओची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, कारण त्याच्यावरती भरपूर व्ह्यू आले आहेत आणि लाईक पण आले. तो व्हिडिओ चालत आहे छान, आज पण त्याच्यावर व्ह्यू येत आहेत आजच्या दिवशी. तर बघा, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की अशा प्रकारे कार्ड आहे, पण ते कार्ड कोणत्याही कामाचं नाही, कोणत्याही सरकारी योजनेमध्ये ते चालणार नाहीत. त्या वेबसाईटवाल्याने पण सांगितलं आहे, तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवलंच आहे. ठीक आहे, त्या सरकारी योजनाचा त्याचा काही संबंध नाही, फक्त सामान्य आणि वैयक्तिकसाठी तुम्हाला ते फार्मर आय डी वापरायचं आहे. बाकी काही सरकारी योजनेसाठी ही जे कार्ड आहे ते चालणार नाही, म्हणजे याचा काही फायदा नाही. फक्त मला तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवायचा होता की अशा प्रकारे वेबसाईट आहे, 36 रुपयामध्ये कार्ड बनते. याच्यामध्ये अजून आणखी काही प्लॅन्स आहेत, 100 रुपयाचं कार्ड, 150 रुपयाचं कार्ड आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे, तर समजली मंडळी माहिती? तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.